बिग मॅच आहे मित्रांनो आणि ही स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिली जाते। यूट्यूब 185 देशांमध्ये मित्रांनो पाहिली जाते। खऱ्या अर्थाने कुठे ना कुठे आपला एखाद दुसरा माणूस ही मॅच पाहतो, त्यामुळे आपल्या खेळाडूंची माहिती असणं खूप गरजेचं आहे। फलंदाज येत आहेत, सलामीवीर फलंदाज। स्ट्राइक एंडला असेल ऋषी, नॉन स्ट्राइक एंडला सुशांत, गोलंदाजी मार्क वरती येतोय। आपण पाहतोय मंगेशला आपण नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। त्याचं कारण नक्कीच सिद्धू कुठेतरी नक्कीच थोडासा प्रॉब्लेम मध्ये आला, नंतर मात्र मंगेश धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय। परंतु ऋषी तेटली संघासाठी खूप मोठं योगदान आहे। कॅप्टन ऑफ द तेटली संघ, तेटली संघाचं नेतृत्व खंबीरपणे करताना संतोष भोसलेच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतोय। तो म्हणजेच ऋषी खूप मोठी जबाबदारी असेल, कारण ही मॅच या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये घेऊन जाणारी आहे। थोड्याच वेळामध्ये त्याचं उत्तर नक्कीच प्राप्त होईल। अहिर का तेटली, तेटली का अहिर? पहिला चेंडू, ओहो हो 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 सुरेख, आणि या ठिकाणी नक्कीच काय घडतंय? लाजवाब लाजवाब यष्टिरक्षण। महत्वाचा आहे काय यष्टिरक्षकाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते, हे मात्र या ठिकाणी निलेश दाखवून देतोय। एक मोठा मासा, खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं ऋषी इनफॉर्म फलंदाज आहे, पूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेऊन चाललाय आपल्या संघाची, परंतु निलेशची चपळाई आणि त्या ठिकाणी मंगेशची गोलंदाजी, दोन भाऊ भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरंच 2 वर्षानंतर आमच्या मुखातून हे शब्द बाहेर निघतायत। लाजवाब खेळ आहे मित्रांनो। या ठिकाणी आता संतोषला मात्र मोठी जबाबदारी घ्यावी लागेल। जर या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल व्हायचंय तर मात्र या ठिकाणी संतोष भोसले याला मात्र आपली चुनक दाखवावी लागेल। पुलटॉ चेंडू आणि या ठिकाणी नक्कीच त्यास पात्र ठरतोय। स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू दन 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 सीमा रेसे पार, चौकार। DJ Vaibhav in the mix. धन्यवाद। नवीन फलंदाज हर्षल। संतोष नक्कीच निराशा करून गेलाय म्हणेन, कारण आल्या मला एक चौकार मात्र बॅट मधून उत्तमरित्या आला होता, परंतु मंगेशची गोलंदाजी लाजवाब आहे।
शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पहा यष्टीरक्षक लाजवाब होत आहे. निलेशचं यष्टीरक्षक लाजवाब आहे. कारण आपण पाहिलं कित्येकदा कोपरीच्या मैदानामध्ये अनेकदा पाहिलंय निलेशची यष्टीरक्षण. त्या ठिकाणी अमोल शिंदे यांचं आगमन होतंय. नक्कीच तुमच्या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जातोय. शाकी आहे आणि या ठिकाणी बमलिंग आवश्यकता नसताना या ठिकाणी एक जीवनदान प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय फलंदाज हर्षल याला. कारण दोन खेळाडूंमध्ये नक्कीच कॉलिंग खूप महत्वाचं असते मित्रांनो. कारण त्याचप्रमाणे अमोल शिंदे सोबत शेखर शिंदे यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मंडळाला प्रदान केलंय. रुळे वैभव रुळे संघाचे आधारस्तंभ आहेत शेखर दादा शिंदे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती अर्जित केली आहे. आपण पाहिलं गेलं तर संत गतीने धावसंख्याचं कारण आहे. ऋषे बॅक टू पॅव्हिलियन परतलाय. संतोष बॅक टू पॅव्हिलियन परतलाय. मान्यवरांना विनंती असेल दादा आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आता मात्र हर्षल पाहूया पुढचा चेंडू आणि या ठिकाणी खराब चेंडू. मला वाटते पंच आमच्याकडे नक्कीच वळले जात आहेत. अवंतर धाव +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मात्र प्राप्त होत आहेत. या स्पर्धेला नक्कीच भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून 3rd नंबरचं प्राइज आम्हाला प्राप्त झालंय ते शेखरदादा शिंदे यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आमच्या KSKचा हिटमॅन अर्थातच अमोल शिंदे यांचंही स्वागत आहे. पुन्हा एकदा निलेशची लाजवाब यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. त्याच्यामध्ये नक्की संतोष भोसलेचा चौकार समाविष्ट आहे म्हणेल. समाधानकारक स्थितीमध्ये आहे याचं कारण नक्कीच संतोष भोसलेने एक चौकार लगावला होता. पण आता मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जातोय ते पाहायचं आहे. नक्की शाकी मात्र अग्रेसर आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर मित्रांनो तुमची नावं आमच्या मुखामधून येत आहेत. नक्कीच कुठेतरी मनाला समाधान वाटणारी गोष्ट आहे. गोलंदाज येतोय मात्र गोलंदाजी मार्गवरती निलेश सकपाळ आणि यष्टीरक्षण सुद्धा निलेश आहे. त्या ठिकाणी नक्कीच कॉम्बिनेशन जुळलेलं पाहायला मिळेल का आपल्याला. फलंदाज मात्र फलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सुशांत. सलामीवीर आलेला सुशांत मात्र 2 विकेटच्या पतनानंतर सुद्धा ठाम आहे. या ठिकाणी राहावं लागेल शेवटपर्यंत. काहीतरी आपल्या संघासाठी मोठं योगदान द्यावं लागेल सुशांतला. पाहूया निलेश टू सुशांत. शॉर्ट पिच चेंडू कुठेतरी जोरदार पुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच या ठिकाणी कल्याणीजी घोरपडे यांच्याकडून. अवंतर धावेनी धावसंख्या पुढे सरसावते 10 या आकड्यावरती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार पुल करण्याचा प्रयत्न. हो आणि जर डायरेक्ट हिट होतोय तर या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद झाला असता. परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. 11 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. निलेश याचं कुठेतरी नक्कीच अग्रेसर क्रिकेट पाहायला मिळत असतं. कारण मित्रांनो जर यशस्वी व्हायचं असेल तर क्रिकेटवरती हाबी व्हा. हा सर लेग बाईचं एक क्रिकेटवरती हाबी व्हा. चेंडूवरती अग्रेसर गतीने जा. कारण नक्कीच ते गणित खूप महत्वाचं असतंय. पाहूया आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. बॅटची आतली एज लागते. मिड ऑन रिझन मध्ये नक्की क्षेत्ररक्षण केलं जात आहे शाकीच्या मार्फत. एकच धाव मात्र पाहायला मिळते. आपण पाहतोय त्या ठिकाणी डीप मिड विकेट आहे. कावू कॉर्नर आहे. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु अपयश येत आहे. कारण बॅटला मिडल ऑफ द बॅटला बॉल लागत नाहीये. एका धावेनी धावफलक पुढे सरसावतंय. परंतु ज्या प्रकारे आकाश काळे फलंदाजी करतोय, ज्या प्रकारे शाकी फलंदाजी करतो त्या दृष्टीने पाहिलं गेलं तर 4 षटकामध्ये 50 धावा असणं गरजेचं असतंय. खूपच शॉर्ट चेंडू. या ठिकाणी पंच काय इशारा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच अवंतर धावेची भर पडते. लँडिंग कुठेतरी चुकते म्हणावं लागेल त्या ठिकाणी निलेशाचं. फलंदाजीच्या बद्दल बोलत होतो. खूप मोठी फलंदाजी आहे. सिद्धू आपण पाहतोय या ठिकाणी आहे. आता मात्र मोठा फटका येतोय का परंतु मिस केला जात आहे. या ठिकाणी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. किती झाले बॉल 1 2 3 4 2 हा
निलेश शॉर्ट पिच चेंडू, खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणेन, कारण असे चेंडू जर आपल्या बॅटला लागणार नसतील मित्रांनो तर आपल्या संघाला समाधानकारक स्थितीपर्यंत येऊ शकत नाहीये. पाहूया निलेश निलेश तू सुशांत. आता मात्र या ठिकाणी खूपच खराब फलंदाजी म्हणेन सुशांत याची, कारण बॅक टू बॅक फक्त निर्धाव आणि निर्धाव चेंडू गेलेले पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती आहे. 50 धावा असणं खूप गरजेचं असणार आहे. मी मगाशी सांगितलं त्याचं कारण ज्या रिदम मध्ये आकाश काळे फलंदाजी करतोय, ज्या रिदम मध्ये आपण पाहिलं मगाच्या 2 मॅचेस, शाकी असेल सिद्धू असतील, निलेश डावखुरा निलेश आहे, कारण खूप मोठी फलंदाजी आहे अहिर संघाच्या तंबूमध्ये. त्यासाठी तेटली संघाला खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल. जाऊया आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मित्रांनो आकाश काळे वैयक्तिक पहिला संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. हर्षल या ठिकाणी स्ट्राईक एंडला सज्ज. काचा फुलटॉस चेंडू, या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आणि अभंतर 1 अशा 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात. कुठेतरी आडव्या पट्ट्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून होतोय, कारण असे फुलटॉस चेंडू सुद्धा बॅटला लागत नाही, एज लागतीये. हे कुठे दुर्दैव आहे तेटली संघाचं म्हणेन, परंतु कमबॅक होऊ शकतंय हे मात्र नक्कीच कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. आकाश काळे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र पहा या ठिकाणी काय घडतंय, एका धाबेनी धावफलक सरसावतंय. त्याचं कारण कुठेतरी फक्त आडव्या पट्ट्यामध्ये फलंदाजी केली जाते फलंदाजांकडून. कुठेतरी व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये नक्कीच बॅटला चेंडू मिडल ऑफ द लागू शकतो. हे मात्र नक्कीच कुठेतरी कान मंत्र देणं गरजेचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता पुन्हा फुलटॉस चेंडू घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि डायरेक्ट हिट. एंड ऑफ द इनिंग हर्षलची पाहायला मिळते. डीजे धन्यवाद डीचे मास्टर. या ठिकाणी नक्कीच कुठेतरी हो खराब मघासपासून आपण पाहतोय मित्रांनो. सुशांत खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठेतरी अपयशी आहे, पूर्णपणे अपयशी आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा अपयश, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. हे कुठेतरी मात्र डॉट चेंडू मात्र अहिर संघाच्या पत्त्यावरती पडतायत, कारण कुठेही पददलित नाही, कुठेही मुवमेंट हालचाल करण्याचा प्रयत्न केला जात नाही सुशांत कडून. आणि ते मात्र आता मात्र थोडासा डान्सिंग केला, त्याचा फायदा मात्र नक्की होतोय, सुशांतला होतोय आणि तेटली संघाला सुद्धा. येऊ द्या डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. का मुवमेंट, का आपले पाय हल्ले पाहिजेत हे मात्र नक्की सुशांतला समजलं असेल. आता पुन्हा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी मात्र आकाश काळे सुरेख गोलंदाजी, 1 चौकार सोडला. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. एंड ऑफ द 3 षटक, 3 षटक संपलेत आणि बल्हारडे फलंदाजी असताना समोर त्या संघाला जर आपण कमी धावसंख्या दिली तर नक्कीच आपल्यावर हॅबी होऊ शकतो. हे माहीत असताना सुद्धा तेटली संघाची फलंदाजांची डॉट डिलिव्हरीची जी मालिका आहे ती मात्र कुठेतरी अहिर संघाच्या पत्त्यावरती पडताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजेश. गोलंदाज मात्र कोण येते पाहायचंय.
सतीश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अहिर 11 संघाकडून शेवटचा निर्णय हाणामारीचं षटक. ओ फुलटॉ चेंडू जोरदार प्रहार काऊ कॉर्नरचा रिजन चेंडू सीमा रे से पार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. काय घडतंय पाहायचंय. या ठिकाणी थोडासा हटके खेळण्याचा प्रयत्न, लेकीस मिड ऑनला क्षेत्ररक्षक निलेश तैनात आहे आणि एकाने एकच धाव मात्र प्राप्त होते. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय स्ट्राईक एंडला असेल. पाहूया पुढचा चेंडू आणि खराब चेंडू. या ठिकाणी निलेशची पराकाष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंच कल्याणी घोरपडे यांच्याकडून पाहिलं गेलं तर पंचांची भूमिका खूप महत्त्वाची मी सगळ्याच्या सत्रामध्ये सांगितलं. आणि हे जे पॅनल आहे सूर्यकांत जाधव असतील, त्यानंतर शशी साटम असतील, शिवरामजी वैती असतील, त्याचप्रमाणे कल्याणजी घोरपडे असतील, यांचं जे पॅनल आहे ते मात्र नक्कीच आम्हाला मला वाटतं गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून तर सातत्यपूर्व खूप मोठं मोलाचं सहकार्य करत आहे. सतीश अग्रेसर आहे नक्कीच गोलंदाजी मार्कवरती. तर मात्र पाहूया राजेश काय करतोय. मॅचची एज लागते, क्षेत्ररक्षक येतोय आकाश काळे त्या ठिकाणी आणि आकाशकडे झेल गेला तर नो डाऊट टिपला जाणार, यामध्ये शंका नाही आहे. विकेटचं अजून एका पतन होत आहे. मात्र राजेश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत आहे. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दादा पुढची मॅच कोणाची जरा बघा ना, त्यात काय लिहिलंय का? घावरी हा, या ठिकाणी मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं बाद आहे त्या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद होतोय. धावचीत एक धाव कंप्लीट आहे. एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली. षटक संपलं. 31 31 धावा एंड ऑफ द 4th षटक आणि खूप लो स्कोरिंग मॅच आहे. यानंतरची होणारी मॅच असेल घावरी 11 वर्सेस तापोळ 11. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या आजच्या पहिल्या दिवसातील मला वाटते शेवटची मॅच या ठिकाणी असणार आहे खूप लवकर. घावरी आणि मला वाटते तापोळा संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर या नाणेफेक करून घेऊ. रुळे वैभव रुळे संघ आयोजित श्री सोमजाई चषक 2021 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील मला वाटते शेवटची मॅच होणार आहे. ती म्हणजेच खऱ्या अर्थानं तापोळा 11 वर्सेस घावरी 11 दोन्ही संघाचे प्रतिनिधी कर्णधार
आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल कोण जातो या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये, याचं उत्तर नक्कीच मात्र आकाश काळेची आणि शाकीची फलंदाजी दाखवणार आहे. कारण थोडंसं माफक आव्हान आहे. ज्या संघाने पहिली मॅच खेळत असताना 60 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या, त्या संघाचं नक्कीच कुठेतरी थोडंसं कमबॅकला ढकलला गेलाय म्हणेन, कारण बॅकफुटला गेलाय. कारण फक्त 30 धावा धावफलकावरती लावल्यात या 4 षटकामध्ये त्या तेटली संघाने. चला फलंदाज पाठवा प्लीज अहिर संघ, कारण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. 31 धावांचं आव्हान आहे. खऱ्या अर्थानं मी म्हटलं त्याचप्रमाणे शाकी आणि आकाश काळे हे 2 सलामीवीर फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक मात्र पुणे विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपली फलंदाजीची चुनक दाखवत असतं, तर दुसरा मगाशी सांगितलं मंगेशने विरार ढानू या परिसरामध्ये. धन्यवाद गणेशजी. या ठिकाणी 2 मिनिटाचा फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या. या ठिकाणी घावरे आणि तापळा या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. मान्यवर विकास सकपाळ या ठिकाणी आणि तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय आणि या ठिकाणी गावरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय प्रथम घ्याल? क्षेत्ररक्षण. आपण हातरेवडी विरुद्ध कमी धावसंख्या असताना चांगला खेळ केला आणि दुसरा सामना खेळताय, काय रणनीती आहे आपली? रणनीती आमची आहे की आता तापोळ संघाला 30 ते 35 वरती ऑल आउट करू. नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील. गणेश, तापळ संघ एक चांगल्या संघ खेळ होता मगाशी आणि त्यानंतर तुम्ही चांगला खेळ केला, उत्कृष्ट गोलंदाजी झाली. त्याने गोलंदाजीच्या जोरीवर जशी फलंदाजी बघायला मिळाली नाही, फलंदाजी जशी हवी तशी 50-60 रन व्हायला हवे, ते काय सांगाल? नाही, यावेळेला नक्कीच आम्ही जास्तीत जास्त रन्स करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वेळ कमी आहे, जाऊया परत एकदा गणेशजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी मालुसरे. आपण नाणेफेकी कक्षामधून पाहत होतात. खऱ्या अर्थानं आमच्या KSKचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेसाठी 300 किलोमीटरचा प्रवास करून मात्र या मुंबई शहरामध्ये दाखल होत असतात. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र जोरदार पूल केलाय, परंतु डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 31 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. आपण पाहिलं तर अहिर संघासमोर 32चं आव्हान आहे, सॉरी 31 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी टू शाकी. या ठिकाणी पुन्हा एकदा खराब चेंडू. शशी साडमसर आमच्याकडे बळले जात आहेत. हा मात्र अभ्यंतर धावेचा चेंडू असं घोषित केलं जात आहे. एका धावेची भरधाव संख्या 4 या आकड्यावरती जाते. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अहिर संघाचे. या शाकी जोरदार प्रयत्न करतोय. मोठा फटका डिक्लेअर झोनमध्ये आहे. चेंडू लागलेला आहे, कारण पंच इशारा देत आहेत. त्या ठिकाणी एकच धाब आहे. एका धाबेसाठी बॅटला चेंडू काय सरळ लागत नाहीये. ऋषीचं नक्कीच कौतुक करेन, कारण फलंदाजीमध्ये अपयश आलं असलं तरी गोलंदाजी मात्र टिचून या ठिकाणी केली जाते. 3 चेंडू 3 धावा, 5 धावा आहेत, सॉरी. कारण पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सुरेख गोलंदाजी होते म्हणावं लागेल या ठिकाणी ऋषीकडून. मात्र जोरदार फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु जेवढ्या गतीनं पाहिजे होतं तेवढ्या गतीनं थ्रो येत नाहीये. एकच धाव, 2 धावा आहेत सर. डिक्लेअर पण आहे मागे ना. दोन धावा या चेंडूवरती आपण पाहिलं. 2 धावेबरोबर धावसंख्या 7 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा ऋषी सज्ज होतोय. आता मात्र आकाश काळे पेस करेल. या ठिकाणी मात्र ऋषी. संतोष भोसले क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पे चेंडू जोरदार पूल केलाय, परंतु कुठे लँड होतोय पाहायचंय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये लँड होतोय. 1 धाव. अमोल शिंदे हिटमॅन KSKचे खऱ्या अर्थानं त्यांनी नक्की झेल घेण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये केलेला पाहायला मिळाला.
परंतु आकाश काळे एक KSK मधील मोठं नाव आहेच नक्कीच. पुणे विभागामध्ये आपलं क्रिकेट कारकिर्दी सजवत असताना या ठिकाणी एक धाव नक्कीच जाईल. पंच काय इशारा देतात पाहायचं आहे. बॅटचा इशारा आहे नक्कीच. एक धाव आकाश काळेच्या खात्यामध्ये जातीये. तर मात्र शाकी येतोय स्ट्राईक इनला. षटक संपलंय, सॉरी पहिलं षटक संपलंय. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या 8 या आकड्यावरती गेले. आणि जर एकूण धावसंख्येचा विचार केला, सॉरी 9 धावा, 9 धावा झाल्यात. एक विचार केला तर 32 धावांचं आव्हान आहे, तर 8ची सरासरी आवश्यक आहे. आणि त्या धावगतीने नक्कीच धावसंख्या पुढे सरसवते. परंतु पॉवर प्लेचं षटक हाताळत असतानाच ऋषीने चांगली गोलंदाजी केली, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आता मात्र 18 चेंडू आणि मला वाटते 23 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी अहिर संघाला. मगाशी जर गावरी संघाची क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहिली हातरेवाडी संघासमोर, तर हे सिच्युएशन आपण पाहत होतो. कारण काही घडू शकते, गोलंदाजी डिपार्टमेंट केव्हाही वरचढ होऊ शकते. परंतु आत्ता विचार केला तर शाकी आणि पाहिलं गेलं तर आकाश काळे मैदानावरती आहेत. आणि त्यानंतर मात्र निलेश असेल, सिद्धू आहे. खूप लॉंग बॅटिंग लाईन अहिर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 निलेश आहेत, दावखुरा आहे. आता गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अक्षय. हो सुरेख कबरच्या वरतून फटका येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, परंतु एक आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या अक्षयने खरोखरच पहिल्या मॅचमध्ये लाजवाब षटक हाताळलंय. आत्ता मात्र ही तर ती चुनक दाखवावी लागेल. आकाश काळे या ठिकाणी आणि शाकी शंकर सकपाळ पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी नक्कीच मोठं योगदान आहे या 2 खेळाडूंचं. या पुढचा चेंडू फुल लेन चेंडू भिरकावून देतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आणि एकच धाव मात्र या चेंडूवरती प्राप्त होते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेंडू फेकी सुद्धा अतिशय अचूक पाहायला मिळाली. एका धावीने धावसंख्या पुढे सरसावते 11 या धावसंख्येवरती. अक्षय खऱ्या अर्थानं डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची असणार आहेत. या ठिकाणी डॉट वरती गेलं पाहिजे. काय घडतंय अक्षयकडून पाहायचंय. आकाश काळे या ठिकाणी पहा कुठेतरी हडबडत खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केलं जात आहे, परंतु पंचांकडून साप फेटाळलाय. लेग बाईटचा डिक्लेअर झोन मधील एक धाव मात्र अर्जित होते. या ठिकाणी 12 या धावसंख्येवरती धाव खालता होतोय. पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती अक्षय 2. आता मात्र आकाश काळे. काय घडते येणारा चेंडू. मोठा फटका येतोय का. फटका तर सुरेख आहे. कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू सीमा रेसे पार लगावला जातोय. षटकार डीजे. बॉल दंडित केलं जातं. या ठिकाणी कुठेतरी बाउन्सर मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश आलंय. दिशाहीन चेंडू फेकला जातो. 19 धाबा धावफलकावरती. आता मात्र 13 धाबांची आवश्यकता असेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे अक्षयाचं. हो सुरेख चेंडू. ब्लॉक होल चेंडू. ऋषी मात्र थोडी चुकी करतोय. पुन्हा चेंडू फेकी होते. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. मला वाटतं एक चेंडू शेष असेल. आता मात्र शाकी स्ट्राईक एंडला येतोय. एकूण 20 धावा 20. हो या पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार पूल केला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही आणि खराब या ठिकाणी
आणि मला वाटते पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल या ठिकाणी. नक्कीच खेळाडूवृत्ती दाखवा आणि पंच या ठिकाणी 4 धावा घोषित करतायत. थोडंसं बंबलिंग झालं, त्याचा फायदा मात्र अहिर संघाला होतोय. धावसंख्या आकार घेते 4 ने. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि फक्त 6 धावा. 8 धावांची गरज असेल. 12 चेंडू 8 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर एक बिग मॅच आपल्या समोर आपल्याला संजय सकपाळची बाहुबलीची फलंदाजी पाहण्याचा योग येणार आहे. कोणी त्यांचा टॉस जिंकलाय? क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र संतोष भोसले. या ठिकाणी पहा, समजदारीचं क्रिकेट आहे आणि ते खेळणं गरजेचं असतं. एक मोठा प्लेयर, कारण आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा आकाश काळे ज्यावेळेस आपल्या गावासाठी खेळतो त्यावेळी नक्कीच अशा गोष्टी, असं बचावात्मक क्रिकेट असेल किंवा समजदारीचं क्रिकेट असेल ते आकाश काळेकडून नक्कीच शिकण्यासारखं असतंय. परंतु आता मात्र शंकर सकपाळ या ठिकाणी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कुठेही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. एसटीच्या मागे ऋषी मात्र नक्कीच चपळा येणं क्षेत्ररक्षण एसटी रक्षण करताना पाहायला मिळतोय. आता मात्र पाहायचंय काय घडतंय. ओ हो लाजवाब चेंडू यार, सुपर डुपर चेंडू. पाहिलं गेलं तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु ऑपेस्टीच्या बाहेरून चेंडू मात्र मुवमेंट केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. या ठिकाणी संतोष. आता मात्र जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक आणि एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात. 3 डिलिव्हरी नंतर 1 धाव मात्र अर्जित झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. संतोष भोसले याच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. आकाश काळेचं समजदारीचं क्रिकेट एका धावेसाठी ढकलून देतोय. थर्डमॅन रिझन मध्ये 1 आणि 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या पोहोचले 27 या आकड्यावरती. 5 धावांची आवश्यकता असेल. येणारी 7 चेंडू 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती संतोष. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी संतोषाचं आणि एंड ऑफ द षटक पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र आकार घेते 27 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती आहेत आणि या नक्कीच षटकानंतर आपल्याशी जोडले जाणार आहेत 1 इनिंगसाठी खऱ्या अर्थानं संतोषजी मालुसरे. चला जास्त मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो प्लीज. यानंतर एक बिग मॅच आपल्या समोर सादर होणार आहे. खऱ्या अर्थानं तापोळा 11 वर्सेस घावरी 11. घावरी संघ आपण नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. शेवटचं निर्णायक षटक खऱ्या अर्थानं अनिल याच्या हातामध्ये जादुई गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. परंतु आता मात्र थोडंसं सिच्युएशन वेगळं आहे. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जादू चालणार का या जादूगराची हे पाहणं नक्कीच मनोरंजनाचं ठरणार आहे. कारण सकाळपासून 2 मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी पाहिली आपण अनिल याची. आता मात्र ही जादू चालते का शंकर सकपाळ शाकीवरती पाहायचंय. हो या ठिकाणी पहा काय घडतंय. संतोष त्या ठिकाणी आहे. 1 आणि 1च धाव कंप्लीट केली जाईल. नक्कीच जर थोडासा इंजर्ड नसता तर त्या ठिकाणी संतोषने ट्राय कॅचसाठी केला असता तर विकेट प्राप्त झाली असती. परंतु या ठिकाणी आकाश काळेला स्ट्राईकला घेऊन आलाय तो नक्कीच शाकी, कारण पूर्ण मदार आहे आकाश काळेवरती. पहा या ठिकाणी डान्सिंग ग्राउंड, सुपर डुपर फटका. संतोष आहे अबाक्याचा बाहेर चेंडू मात्र विजयी षटकार.